नमस्कार मंडळी, चला आज मी बनवणार आहे सोयाबीनची फ्राय भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण, थोडेसे काजू, जिरे, थोडेसे धणे, एक विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा तास भिजवलेले सोयाबीन। कढईत तेल टाकलेलं आहे। थोडंसं सगळे मसाले तेलात फ्राय करून घेऊया। थोडंसं फ्राय करायचं आहे। आपला मसाला तयार आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड झालं की मिक्सरवरून बारीक करून घेऊया। मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरवरून बारीक करून घेऊया। मसाला छान असा बारीक झालेला आहे। गॅसवर कढई ठेवली, थोडंसं तेल ओतूया। आता थोडासा कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आहे। आता मसाला टाकायचा। अर्धा चमचा लाल तिखट, काळं तिखट, एक चमचा मीठ, सोयाबीन टाकायचे। थोडंसं पाणी, 5 मिनिट शिजू द्यायचं, झाकण ठेवायचं। तयार आहे आपली सोयाबीन फ्राय भाजी। थोडीशी कसुरी मेथी टाकूया, कोथिंबीर। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय।